काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावरती हायकमांडमधील नेत्यांची भेट घेणार आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत के.सी. वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यामध्ये चर्चा होणार। बीडमधील मसाजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट। 1 मे पासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहायचा। तपासातून समोर सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटोही समोर। जालन्यामध्ये 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती। खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित। 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस तर 5 ठिकाणी गुन्हाही दाखल। भारत अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र वेगळ्या घोषणेची गरज नाहीये। नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य।